नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत मूग वड्याची भाजी, म्हणजे त्याला आपण मुगाचे सांडगेसुद्धा म्हणतो. तर हे भाजीचे सांडगे हे उन्हाळ्यामध्ये खास बनवले जातात. तर याचीसुद्धा रेसिपी मी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे. जर तुम्ही पाहिली नसेल तर पाहू शकता. तर हे उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचे मूग वडे बनवून ठेवतात आणि उन्हाळ्यामध्ये भाजीला जास्त काही नसतं, त्यामुळं आपण ह्या अशा सांडग्याची किंवा अशा मूगवड्याची भाजी बनवून खात असतो. तर त्यासाठी इथं मी 1 वाटी मूगवडे घेतलेले आहेत आणि 2 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत. पाणीसुद्धा एकीकडे आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि दुसरीकडे आता सुरुवातीला आपल्याला मूगवडे आहेत हे आपल्याला थोडेसे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे जास्त तेल घालायचं नाही. 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मूगवडे घालायचे आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान हे फ्राय करायचं आहे. आपण कुकरमध्ये आज ही भाजी बनवणार आहोत, म्हणजे अगदी पटकन होते, जास्त वेळही लागत नाही. आता कसं उन्हाळा चालू आहे त्यामुळे जास्त तेलकटही खायचं नसतं आणि जास्त मसालेसुद्धा खायचे नसतात. तर अगदी सिंपल पद्धतीनं जशा गावाकडे बनवतात अगदी त्याच पद्धतीनं मी इथं मूगवड्याची भाजी बनवून दाखवणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते खायला. तर इथं आता आपले सांडगे छान भाजून तयार झालेले आहेत. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता या कुकरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आणखीन थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला आता मसाले घालायचे आहेत. तर जास्त मसाले इथं मी वापरणार नाही. अगदी थोडंसं तेल आणि थोडेसेच मसाले मी वापरणार आहे. तर इथं आता आणखीन 2 माप मी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा इथं जिरं घातलेली आहेत. जिरे छान तडतड द्यायचे आणि त्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा मी थोडंसं जाडसर कुटून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये. तर आपण मूगवड्या बनवताना सुद्धा त्यामध्ये मी लसूण घातलेला होता, म्हणून इथं भाजीला मी थोडासा लसूण घेतलेला आहे. आता लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा. कांदा ह्या भाजीला, सांडग्याच्या भाजीला कांदा भरपूर घालायचा, म्हणजे भाजीला अगदी छान चव येते. आता हा कांदा आपल्याला थोडासा फ्राय करायचा आहे, म्हणजे थोडंसं गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. सांडग्याची भाजी उन्हाळ्यामध्ये खायला खूप छान लागते आणि गावाकडे तर सर्रास ही भाजी बनवली जाते, कारण गावाकडे जास्त पालेभाज्या फळभाज्या मिळत नाहीत, त्यामुळं अशी सांडग्याची भाजी जास्त प्रमाणात बनवली जाते. तर आता कांदा थोडासा कलर बदललेला आहे, तर यामध्ये आता पाव चमचा हळद घालायची आणि 1 चमचा मी काळं तिखट घातलेलं आहे. तर काळं तिखट म्हणजेच एसूर. आता इथं पाव चमचा मी जिरेपूड घातलेली आहे, भाजलेली जिरेची पूड, आणि अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे. जर हा जो मसाला आहे हे छोटे छोटे पॉकेट मिळतात, तर भरपूर असं हे पॉकेटचं एक पुडाच असतो आणि हा मसाला भाजीला एकदम छान चव येते, त्यामुळं हाच मसाला मी इथं वापरते. 1 पॉकेट इथं मी मसाल्याचं घातलेलं आहे आणि काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा घातलेली आहे, फक्त कलर येण्यासाठी. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान याला परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये मसाला थोडासा फ्राय करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे. मसाला जो आहे तो आपला जळू नये म्हणून थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे. तर तेलामध्ये मसाला आपला छान फ्राय झालेला आहे. आता इथं मी थोडंसं पाणी घालणार आहे. यामध्ये टोमॅटो घालायचं नाही, टोमॅटोनं वेगळीच चव येते भाजीला, त्यासाठी आपल्याला फक्त इथं कांदा वापरायचा आहे. आता थोडंसं पाणी घातल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे हे आपलं मसाला जो आहे हा छान शिजलाही जातो आणि भाजीलासुद्धा छान अशी तर्री येते. आता इथं 2-3 मिनिट मी छान वाफ काढून घेतलेली आहे. आता यामध्येच थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. थोडीशी कोथिंबीर आपल्याला फोडणीमध्येच घालायचं, म्हणजे भाजीला छान चव येते आणि थोडीशी कोथिंबीर बाजूला ठेवायची, नंतर आपल्याला घालता येते. कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा छान याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम चमचमीत अशी आपली भाजी तयार होणार आहे. तर आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत सांडगे. सांडगे शिजायला जास्त वेळ लागत नाहीत. कुकरमध्ये तर एका शिट्टीमध्ये पटकन होतात. त्यासाठी जर घाई गडबडीच्या वेळेला आपण कुकरमध्ये अशा पद्धतीनं सांडग्याची भाजी बनवू शकतो. फक्त एकच शिट्टी आपल्याला इथं घ्यायची, जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीत. सांडगे घातल्यानंतर छान हे मिक्स करायचं आणि यामध्ये गरम गरम पाणी आपल्याला घालायचं. थंड पाणी घातलं तर
भाजी ही बेचव होते आणि मग भाजीला तरी पण येत नाही. त्यासाठी आपल्याला इथं गरमच पाणी घालायचं आहे. कोणत्याही फळभाज्याला गरमच पाणी घालायचं, त्यामुळे भाजीला छान चव येते. पालेभाज्याला तुम्ही वाटलंच तर थंड पाणी घालू शकता, पण फळभाज्यांना जास्त करून गरमच पाणी घालायचं. आता यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहे, म्हणजे भाजी आपली थोडीशी दाटसर होते. इथं पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्यानं इथं मी 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आता झाकण लावून आपली एक शिट्टी काढून घ्यायची आहे. तर अगदी साधी, सोपी आणि गावाकडच्या पद्धतीनं अशी ही भाजी तुम्ही नक्की बनवून पहा. खायला अतिशय चविष्ट लागते. आता इथं एक शिट्टी झालेली आहे आणि पूर्ण कुकरमधली वाफ गेलेली आहे. त्यानंतरच मी झाकण काढलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि वरती तरीसुद्धा अगदी छान आलेली आहे. तर ही भाजी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा मग भाकरीबरोबर तर खूपच छान लागते. जर तुम्हाला इथं आणखीन पाणी थोडंसं वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता आणि जर तुम्हाला असंच रस्सा भाजी पाहिजे असेल तर एवढंच पाणी तुम्ही ठेवू शकता. आता वरतून कोथिंबीर घालायची आणि आता सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचं. तर अतिशय चविष्ट अशी ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि घाई गडबडीच्या वेळेला सुद्धा अगदी पटकन होते. अशा छोट्याशा कुकरचा वापर तुम्ही करू शकता. तर आपली चमचमीत अशी ही भाजी तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.